आपण बघताय इथे हे मच्छीसाठी लावणारं जाळ आहे आणि ह्या जाळामध्ये हा धामण साप अडकलाय. ओळखला असेल तुम्ही, धामण साप आहे. याला ओळखण्याची खूण तुम्ही बघताय. हा खूप लांब होतो आणि लोक याला घाबरतात. आता आपण याला जाळातून सोडवूया आणि निसर्गाच्या अधिवासात रिलीज करूया. कैची लागेल. आपण वरती घेऊया, चिखलातून मागवणार नाही आपल्याला. चालत थांब जरा. थांब 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 थांब. जास्ती सोड हातातून असते. बस खाली, खाली बस ना. नाही का करायचं? काय नाही काय नाही, असती आरामात सोड. फक्त हात हात इकडून व्यवस्थित पकड ना, शेपटी पकड बिंदास. बस थांब जरा. झालं थांब. थांब जरा. अरे इथे हे पकड, फक्त शेपटी पकड. इथे बस, तू धर व्हिडिओ. इथे बस. नाही पकड. इथे एक पकड हात आणि इथे एक पकड. इथे खाली थांब जरा. झालं. थांब जरा. थोडे लांब उभे राहा. त्या परिसरातलीच असेल ही, इथेच फिरत असेल आणि ती जाळाच्या आवाक्यात आली आणि ते जाळामध्ये फसली. आता ती जाळातून निघण्यासाठी प्रयत्न करते, पण तिला सुटता येत नाही. एकदा साप जाळात अडकत गेला ना तर त्याला बाहेर पडता येत नाही. तसंही अडकत गेली. आता आपण तिला सुखरूप सोडले. आता हिला जवळच कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात आपण तिथे रिलीज करू. तुम्हाला एक मी विनंती करतो, जाळात जर साप अडकला असेल, तंगुसाच्या जाळात साप अडकला असेल तर वेळ घालवू नका. जवळच्या रेस्क्यूअरला फोन करा किंवा वनविभागाचा हेल्पलाईन नंबर आहे 1926. त्याला तुम्ही रात्री अपरात्री मदतीसाठी नक्की फोन करू शकता आणि तो जाळात अडकलेला जीव किंवा घरात आलेला जीव तुम्ही वाचवण्यासाठी नक्की मदत करू शकता. संस्कृती म्हात्रे हिने हा जीव वाचवण्यासाठी आपल्याला फोन केला आहे, तर तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला एक बोलायचं आहे की आता पाऊस पण पडतो आहे आणि शेतीची लागवड करायला शेतकरी शेतात फिरतो आहे. तर बांधावरून चालताना त्या बांधावरती काही बसलं नाही आहे ना किंवा त्या मातीमध्ये काय मातीच्या खाली काही लपलं नाही आहे ना, त्याची पाहणी करूनच आजचा शेतामध्ये काम करत राहा आणि आपला जीव सुरक्षित ठेवा. कारण जर साप चावला तर उगाच सापावरती वेगळं नाव पडतं की साप चावला म्हणून माणसाला मरण आलं. पण जर आपण वेळीच घेतलेली दक्षता आणि जर आपण व्यवस्थित चाललो फिरलो, व्यवस्थित काम केलं तर सर्पदंश होणार नाही आणि सापांवरती किंवा इतर वन्यजीवांवरती वेगळं नाव पडणार नाही. आपण याला बॅगिन करू आणि जवळच्या आदिवासात रिलीज करू. सध्या इथे घरं आहेत, भीतीचं वातावरण होण्यापेक्षा आपण थोडं लांब याला रिलीज करू.
हा धामणसाप तुमच्या ओळखीचा खूप लांब होतो. ह्याच्या शेपटीवरती हे रेटिक्युलम आहे, जाळीदार नक्षी, महत्त्वाची खूण जी मी आधीच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितले. आणि तोंडाच्या जबड्यावरती काळ्या उभ्या रेषा आहेत ज्या जोडलेल्या असतात. त्यांनी हा धामणसाप तुम्ही सहजगत्या ओळखू शकता. ओके, याला आपण बॅगिंग करू आणि लगेच रिलीज करू.